हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळचा नाश्ता झाला आमचा, दुपारचं स्वयंपाक पण झाला आहे, जेवणाची तयारी चालू आहे. तर झालं काय, सकाळी आज उठल्या मी गेले होते संचितच्या स्कूलमधून म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स राहिले होते ते अजून जमा करायचे होते. ॲडमिशन फॉर्म पण भरला नव्हता, फक्त ॲडमिशन कन्फर्म आहे म्हणून आलो होतो. नंतर आज जाऊन ॲडमिशन फॉर्म भरला, जे काही डॉक्युमेंट्स राहिले होते ते देऊन आलो. आणि मग आल्यानंतर मग कशी आलं की मग माहितीच आहे काय ना काय राहिलेले असतात का, मग स्वयंपाक वगैरे करायचा होता. मग पटकन स्वयंपाक बनवून घेतला. त्यातल्या त्यात झालं काही चिकन आणलं होतं आणि ते चिकन आणलेलं मला माहिती पण नव्हतं. त्यामुळं काय आईने काय केलं तर धुवून फक्त शिजायला ठेवलं होतं. नंतर आल्यानंतर मग मी फोडणी दिली, भाकरी वगैरे करून घेतल्या, भात वगैरे. आणि त्यातल्या त्यात अजून संचितची गडबड. संचितने सकाळी नाश्ता केला होता तसाच आला होता. नंतर तिकडं फिरला, मॉलमध्ये वगैरे पण गेलो होतं, सामान पण थोडंसं घ्यायचं होतं. नंतर झेरॉक्स काढायच्या होत्या संचितचं जे काही डॉक्युमेंट्स लागणार होते त्याच्या. मग त्यामुळे जरा भरपूर फिरणं वगैरे झालं आणि मग आल्याला खूप गडबड चालू होती. मला भूक लागली, जेवण करायचं. त्यामुळे पटकन स्वयंपाक करून घेतला, संचितला चारून घेतलं आणि संचितला चारून झाल्यानंतर मग थोडीफार जे काही भांडी होती ती भांडी घासून घेतली आणि आता मी जेवण करायची माझी चालली होती तयारी. मी घ्यायला लागले होते. आता आई चिकन खाणार नाहीत, कारण असं त्यांचा गुडघा दुखतोय थोडासा आणि गुडघा दुखतोय त्यामुळे असं म्हणते की म्हणजे त्यांनी यूट्यूबवरच कुठंतरी बघितले की म्हणजे असं नॉनव्हेज वगैरे काय खायचं नाही. त्यामुळे सध्या त्या नॉनव्हेज खायचं बंद केलं आहे त्यांनी. त्यामुळे त्या खाणार होत्या दूध भाकरी आणि मी, दादा आणि संचित आमच्या तिघांसाठी आणलं होतं चिकन. तर चिकनचं काही मी सुक्कं वगैरे केलं नाही, रस्साच केला होता. संचितसाठी सेपरेट केलं होतं आणि आमच्यासाठी सेपरेट केलं होतं. इथं भात घ्यायला लागले मी. आई म्हणलं माझी मी घेते नंतर, त्यांना दूधच घेत होते. त्यामुळे मग माझ्या एकटीसाठी ताट वाढून घेतलं आणि जेवण वगैरे करत बसायचं. आता मी मॉलमध्ये पण गेलेला व्हिडिओ थोडासा काढला आहे. तर मॉलमध्ये गेलेला व्हिडिओ सगळ्यात शेवटी आहे का मध्यभागी काय तर आहे व्हिडिओ जोडताना. इकडं तिकडं थोडंसं झाले आणि कसं गडबड असते आणि सध्या इकडं होते कसं, पाऊस खूप जास्त पडायला लागला आणि पाऊस पडायला लागल्यामुळं होते काय, लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळं मोबाईलमध्ये चार्जिंगच नसते. त्यामुळे मला मोठे व्हिडिओ पण काढायला मिळत नाही, कारण ते मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झाला की मग सगळंच बंद होऊन जाते. त्यामुळं मग मी काय केलं, रात्री पण रात्रभर लाईट नव्हती आणि सकाळी पण थोडी लेटच लाईट आली आणि उठून पटकन आवरून पण जायचं होतं. त्यामुळे चार्जिंग एवढी अशी काय नव्हतीच. त्यामुळे मग थोडासाच व्हिडिओ काढला होता आणि जवळपास एक 5 ते 6 मिनटाचा झाला. त्याला पण एडिट वगैरे करून तो पण अजूनच कमी झाला. तर असं आहे. आणि गावाकडं सेम खूप म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम म्हणलं तर लाईटच आहे. थोडासा जरी पाऊस पडायला लागला की पहिल्यांदा लाईट जाते. रात्री तर रात्रभर लाईट नव्हती, पण पाऊस पडत होता, गार वाटत होतं आणि मच्छर नसल्यामुळं कसं काय वाटत नाही. नाहीतर मच्छर असलं की मग फॅन गुड नाईट लागतंच, नाहीतर मग झोप येत नाही. पण आता पाऊस पडायला लागल्यावर पण मच्छर मरतेत असं म्हणते, त्यामुळे मच्छर पण काय नाहीत आणि गार पण पडले, गरमी तर पूर्ण कमी झाले. चला तर या तुम्ही मस्त असं चिकनचा रस्सा, भात, मक्याची भाकरी जेवण करायला. लगेच दुपारचं जेवण वगैरे मस्त असं करून घ्यायचं. आणि तर दादा झोपले होते, ते म्हणले मी थोड्या वेळाने जेवण करतो. तर मी काय करते, थोडीशी स्कूटीची प्रॅक्टिस करते. तसं मला टू व्हीलर पण येते आणि स्कूटी पण येते, पण माझी कसं आहे फक्त आतल्या आतच येते, बाहेर अजून प्रॅक्टिस म्हणजे असं रोडला मी अजून काढलीच नाही. त्यामुळं आता मी काय करणार आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं चांगली स्कूटीची प्रॅक्टिस करणार आहे आणि नंतर रोडला पण आली पाहिजे. कारण आता संचितचे पप्पा वगैरे नाही, त्यामुळे मला जरा संचितचं स्वतःचं जरी काय आणायचं असेल तर ते जाऊन आणू शकते मी. कारण स्कूटी आहे घरात, विकत पण घ्यायचं नाही असं पण नाही की होय बाबा विकत घ्यायची आहे, तर ते शिकायची आणि काय पण असू द्या, शिकलेल्याचा फायदाच असतो. त्यामुळे आपलं शिकवत वगैरे बसायचं. तरी तर बघू शकता ही छत्री आणली बघा संचितनी ह्याच्यामधून. आता आम्ही गेलो मॉलमध्ये, तर मॉलमध्ये म्हणजे पंढरपूरला गेलो, ॲडमिशनचं सगळं कन्फर्म केलंच होतं ऑलरेडी. पण त्याला बडीशेप घ्यायची होती आणि बडीशेप घेण्यासाठी आम्ही गेलो होतो मॉलमध्ये आणि तिथून बाळाने घेतली छत्री. आता छत्री घेऊन येतोय नाही तोपर्यंत लगेच पावसाला पण सुरुवात झाली, त्यामुळे छत्रीचं पटकन उद्घाटन पण झालं. आणि इकडं काय केलं, कपडे बाहेर वाळत टाकले होते. इकडच्या साईडला पत्र आहे, त्यामुळे इथं कपडे आता चाललं होतं काय करायचं. मग इथं दोरी बांधली आणि नंतर मग जे आम्ही कपडे कसं उन्हाळ्यामध्ये पटकन अगदी अर्ध्या तासाच्या आत वाळते, तसं पाऊस पडायला लागला की कपड्यांचा तेवढा मोठा प्रॉब्लेम असतो, कारण कपडेच फक्त असे वाळतच नाहीत पटकन. त्यामुळे त्यांना आता दोरी बांधून म्हणजे वाळायला वगैरे टाकलं होतं बाहेर. हे बघा क्लिप थोडीशी महाग झाली, तर हे आम्ही मॉलमध्ये जातानाच आहे. वरती चाललं होतं कारण खालच्या या साईडला आहे तर ते किराणाच आहे, तर किराणामध्ये काय घ्यायचं नव्हतं आणि बडीशेप घेतली. साहेब म्हणलं नाही नाही वरती जायचं आहे. खरं तर मला चप्पल पण घ्यायची होती. मला वाटलं चप्पलचा सेक्शन खाली नाही म्हणलं वरती असेल,
पण ते म्हणले चप्पल ठेवायचं आम्ही बंद केले आणि चप्पल आता ठेवत नाही. त्यामुळे म्हणलं ठीक आहे, जाऊ दे आता बघू नंतरच्या वेळेस मला चप्पल घ्यायची, चप्पल किंवा शूज घ्यायचे आहेत. तर हे बघा इथं मी स्कूटीची प्रॅक्टिस करत होती चालवायची आणि संजितनी कधी न कळत व्हिडिओ काढलाय मला माहिती पण नाही. मग व्हिडिओ असं एडिटिंग करत बसले होते. तर म्हणलं चला अगोदरच व्हिडिओ खूप कमी आहे आणि म्हणलं आता संचित मी योगाने मी कशी स्कूटी चालवते ते काढला पण व्हिडिओ. तर म्हणलं चला आता तुम्हाला पण दाखवूया. आता इथून पुढं थोडासा कॅमेरा साहेबाने हलवलाय खूप लुदू कारण त्याची पण गडबड होते ना, इकडच्या साईडने मी समोरून पुढे येणार होते त्यामुळे त्याला व्हिडिओ काढायचा होता पटकन. तर इथं बघू शकता अशी आहे स्कूटी. मला आतमध्ये बऱ्यापैकी येते चालवायला. अजून 2-3 दिवस प्रॅक्टिस करायची आतमध्ये. नंतर रोडला पण घेऊन जाणार आहे आणि न्यायचीच थोडंसं धाडशी व्हायचं. धाडशी झाल्याशिवाय काय होत नाही. जोपर्यंत डेअरिंग करत नाही आपण तोपर्यंत येत नाही असं असतं. चला तर मग असं आहे चांगली मस्त अशी स्कूटी शिकणारच आहे आणि संचितला आणि मला दोघांना फिरायला झालं म्हणजे बाद झालं. तर संचित अजून इकडे कॅमेरा घेऊन यायला लागलाय. काय करते मम्मा काय नाही दाखवत होता आणि मला माहिती पण नाही व्हिडिओ काढलेला. चला असू द्या आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय.